सुनंदा जाधव ह्या ज्या पेशंट आहेत ह्या खूप वयस्कर आहेत. 72 वर्ष त्यांचं वय होतं ज्यावेळेला आपल्याकडे आल्या त्या. त्यांना साधारणपणे एप्रिलमध्ये आजाराची डायग्नोसिस झालं. हेपॅटायटिस सी नावाचा आजार त्यांना झालेला आहे आणि नोव्हेंबर त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू झाली. एप्रिल ते नोव्हेंबर या पिरियडमध्ये त्यांना सुरुवातीला पोटात दुखणं, पोटात पाणी होणं आणि रक्ताच्या उलट्या होणं या लक्षणांसाठी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. आणि त्यावेळेला त्यांना असं डायग्नोसिस झालं की त्यांना हेपॅटायटिस सी नावाचा आजार झालेला आहे आणि त्यांचं लिव्हर साधारणपणे 75% एवढं खराब झालेलं आहे. त्यामुळे त्यांना वारंवार हॉस्पिटलाइज व्हायला लागायचं, वारंवार पाणी काढायला लागायचं आणि रक्ताच्या ज्या उलट्या व्हायच्या त्यासाठी त्यांना व्हेरायसियल बँडिंग हे करायला लागायचं. अशा कंडिशनमध्ये त्या आपल्याकडे नोव्हेंबर अप्रोच झाल्या आणि आपण ट्रीटमेंट चालू केली. आपली ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर त्यांना पहिल्या 1-2 महिन्यामध्येच आराम मिळत गेला. 2 महिन्यानंतर पोटातलं पाणी आज तागायत पुन्हा कधीही काढावं लागलं नाही. रक्ताच्या उलट्या पण 2 महिन्यानंतर 2 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर बंद झाल्या. जानेवारी 16चे जे सगळे रिपोर्ट आहेत त्यांचे ते पूर्णपणाने नॉर्मल आहेत आणि आता त्या नॉर्मल आयुष्य जगतात. क्वालिटी ऑफ लाईफ हे त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांना बोनस लाईफ पुढचं जे आहे ते मिळालेलं आहे, ते चांगलं मिळालेलं. माझं नाव सुनंदा संभाजी जाधव. मी कळवा इथे राहते. वय माझं 72 वय आहे. मला जरा म्हणजे थोडं पोटामध्ये भरायचं, असं गॅस वगैरे झाल्यासारखं असं वाटायचं. एकदा मी गावाला गेले होते त्यावेळी माझ्या नाकातोंडातून रक्त फार गेलं. त्याच्यानंतर मग औषध वगैरे करून थोडं बरं वाटलं आणि नंतर काय मी तपास केलेला नाही, डॉक्टरकडे गेलेली नाही. त्याच्यानंतर माझ्या पोटात फार भरायला लागलं. मला थोडा त्रास जास्त व्हायचा. अंधेरीला जात होते मी, तिथे डॉक्टर होते त्यांच्याकडे जात होते मी. मला हप्त्यातून 1 वेळा इंजेक्शन द्यायचे. ते 10,000चं एक इंजेक्शन होतं, ते मी इंजेक्शन घेत होते. अशी मी 15 इंजेक्शनं घेतली त्यांच्याकडून. त्याच्यानंतर मला काय बरं वाटायचंच नाही. माझं कधी रक्त कमी व्हायचं, कधी मला चक्कर यायचं, कधी 2-2, 3-3 दिवस माझं डोकं दुखायचं. मी झोपून असायचे, जेवणसुद्धा मला जायचं नाही. अक्षरशः मी रडून दिवस काढायचे. मी पडूनच राहायचे, कोणाशी बोलायचे नाही, काय नाही. आणि एवढा त्रास झाला तर मला खाणं पिणं नाही, काय नाही. माझी माणसं कोण येतात आहे कोण नाही याचं मला काहीच भान नसायचं. मला असं का होते हेच. मला इंजेक्शन घेऊन मला आराम पाहिजे होता, तर आराम तर मुळीच नाही. परत मला जास्ती त्रास व्हायला लागला त्याचा. माझी आई सुनंदा जाधव, वय वर्ष 72. दर आठवड्याला तिला एक इंजेक्शन असायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या इंजेक्शनचा की ते इंजेक्शन दिलं की तिचं हिमोग्लोबिन कमी व्हायचं. हिमोग्लोबिन कमी झालं की आम्हाला तिला ब्लडच्या बाटल्या चढवायला लागायच्या. ब्लडच्या बाटल्या चढवल्या की परत इंजेक्शन द्यायला लागायचे. अक्षरशः तिच्या तोंडाला चव नाही, म्हणजे अन्न पाणी तिच्या घशात जात नव्हते. हे सगळं पूर्ण आजारी असल्यासारखी ती पेशंट दिसत होती आम्हाला. हिला हेपॅटायटिस सी झालेला आहे. तिचं लिव्हर 70% डॅमेज आहे. काही उपयोग होणार नाही, तुम्ही काही करू नका. जेमतेम यांचं वय आता म्हणजे 1-2.5 वर्ष त्या लाईफ जगू शकतील. त्यामुळे तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी एक खाणं पिणं काय असेल ते करा. त्यांना गाडी घेऊन त्यांना मस्तपैकी फिरायला घेऊन जा आणि त्यांचं लाईफ त्यांना जगून दे. एवढंच ह्या आजाराचं आम्हाला त्यांनी निदान आणि त्याचं एक उपचार सांगितला. त्याच्या पलीकडे आम्हाला काहीच नाही. आम्हाला असं वाटलं की आम्ही उगीच ॲलोपॅथिक औषध चालू केलं आणि त्यानंतर मग मी डॉक्टर विजय माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये आले आणि डॉक्टरांना आईच्या आजारांचं जे सविस्तर आहे ते निदान केलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला आईला न भेटता त्या आजाराचं निदान सांगितलं आणि मला सांगितलं इकडचे औषधं चालू कर, बघ आईला या 2 महिन्यातच तुला बरं वाटेल म्हणून. आणि त्याच्यानंतर मला वाटतं नोव्हेंबरपासून आम्ही त्यांचं औषध स्टार्ट केलं. औषध स्टार्ट केल्यानंतर आम्हाला 2 महिन्यातच त्यांचा अनुभव चांगला आला. मुळात म्हणजे जे तिच्या तोंडात म्हणजे अन्नपाणी जे जात नव्हतं ते पहिलं आधी तिला जेवण व्यवस्थित जायला लागलं. तिची भूक एवढी वाढली की आम्हीच हसायचो की अगं आई एवढं कशाला जेवतेस म्हणून. खूप हसायचो आम्ही, अगं किती खाते आता बस झालं म्हणून असं बोलायचो आम्ही. नंतर मग हळूहळू तिच्या म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये सुधारणा होत आली. हे आम्हाला पण दिसत होतं. तिचं जे ॲलोपॅथिक जेव्हा औषध आम्ही चालू केलं तर तिचं वजन 50 किलो होतं. त्याच्यानंतर आम्ही बघितलं वजन तिचं 60 किलो वजन 2 महिन्यात 60 किलो वजन झालेलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते औषध चालू केलं आणि मला वाटतं आज आई माझी पूर्णपणे खूप म्हणजे तिची जी ट्रीटमेंट आम्ही आज 1.5 वर्ष चालू ठेवलेली आहे ती आज पूर्ण त्या होमिओपॅथिक औषधामुळे आज पूर्णपणे बरी आहे.
जानेवारीमध्ये आम्ही रिपोर्ट काढले डॉक्टर, त्याच्या आधीही रिपोर्ट काढले होते, पण जानेवारीमध्ये जेव्हा रिपोर्ट काढले त्याच्यामध्ये आम्हाला जो 70% लिव्हर डॅमेज होता तो 60% लिव्हर डॅमेज आम्हाला दिसला. आणि आत्ताची रिपोर्ट पण आता मी काढलेले आहेत, ते पण खूप नॉर्मल आणि खूप छान आलेले आहेत. जेव्हा आम्ही त्या क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा विचारले त्यामुळे नाही, रिपोर्ट खूप चांगले आहेत. या औषधाने तर साईड इफेक्ट काही जाणवलेला नाही आहे, काही म्हणजे काही नाही. उलट तिला भूक लागणं, तिला म्हणजे चेहऱ्यावर तरतरी वगैरे हे खूप म्हणजे पूर्ण तिची स्किन वगैरे आहे ना, ॲलोपॅथिक औषधनी पूर्ण अशी गळाल्यासारखी झालेली होती. एखादं एकदम पोक्त म्हातारी आणि म्हणजे याच्यासाठी ती स्किन अशी गळून पूर्ण अशी म्हणजे हे होते ना, पाणी सुकल्यावर कसं होतं तशी झालेली होती. पण नंतर जेव्हा हे होमिओपॅथिक औषध चालू केलं आणि त्याच्यानंतर तिची स्किन, परत तिला भूक, तिला चालणं वगैरे हे एवढं व्यवस्थित, मुळात म्हणजे तिला झोप जी लागत नव्हती ती झोप व्यवस्थित यायला लागली. तिचं डोकं दुखायचं, ते डोकंही दुखणं थांबलं तिचं. औषध घेण्याची पद्धत एकदम सोपी आहे. इतर पेशंटला मी हाच सल्ला देईन की तुम्हाला जर हा आजार झाला, मॉडर्न होमिओपॅथिकला जरूर भेट द्या आणि तुमचं आयुष्य तुम्ही वाढवा. काय त्रास होणार नाही आणि इतर त्रास कसलंच होत नाही त्यांच्या औषधाने. तुम्हाला बरं वाटेल.